राम प्रहरी. आजच्या स्फुटाचं नाव आहे राम श्याम निजारती अर्थात शहाणी सकाळ. राम श्याम निजारती अर्थात शहाणी सकाळ. तो त्या माळावर बसलेला तो आपल्याशीच गुणगुणत आहे. राम प्रहरी राम ध्यावा श्याम प्रहरी घनश्याम प्रभात समयी चैतन्यारती सायंकाळी कृष्णारती. राम सामर्थ्य श्याम तत्व हेची तत्वमसी सार वेद ध्याती वेद गाती मनुजा समजे हेची आत्मसार. तो आज ध्यानात आणि वर म्हटल्याप्रमाणे काहीसे गीत गुंजन करीत होता. तो आत्मछंदात दंग होता, मग्न होता. यालाच ऑटिझम म्हणतात, आत्ममग्नता. त्यामध्ये तो दंग होता, मग्न होता. तिथे त्यावेळी प्राध्यापक आले, म्हणजे त्या दरम्यान प्राध्यापक आले आणि प्राध्यापक त्याला विचारतायत. प्राध्यापक त्याचे समोर येत आहेत आणि विचारतात, महाराज आपण हे काय गात आहात? तो खरे तर ही राम श्याम यांची निजारती आहे. आत्म्यात निशिदिनी चाललेले किंवा चाललेली ही राम म्हणजे चैतन्य, वैश्विक सामर्थ्य, आणि श्याम म्हणजे तत्वमसी किंवा विश्वमूळी आदिकारण म्हणून जे गूढ गहन असी पद आहे त्याची गीत गुंजन पण उजळणी आहे, आरती आहे. निजारती आहे म्हणजे आत्म्याची आरती आहे, आत्म्याची आत्म्याने केलेली आत्मस्तुती आहे. आता थोडे अधिक नीट समजून घ्या. राम प्रहरी राम ध्यावा, सकाळच्या वेळी रामाचं ध्यान करावं. आणि श्याम प्रहरी घनश्याम, आणि श्याम प्रहरी कृष्णाचं चिंतन करावं. राम म्हणजे चैतन्य, सामर्थ्य. सकाळी माणूस गाढ झोपेतून उठल्या उठल्या चैतन्याने रसरशीत असतो आणि त्याला ताजतवानं टवटवीत वाटत असतं. म्हणून सकाळी उठल्या उठल्या रामाचं, चैतन्याचं, सामर्थ्याचं, आपल्या अंतरंगातील आत्मचैतन्याचं ध्यान करावं. आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपलं संपूर्ण नित्यकर्म झाल्यानंतर सायंकाळी एक थोडासा थकवा येतो, आणि तो जेव्हा थकवा येतो तेव्हा दिवसभर केलेल्या संपूर्ण आपल्या कार्यकलापाचं चिंतन सुरू होतं. आणि आपल्या सामर्थ्यानिशी, आत्मचैतन्यानिशी आपण जे दिवसभर केलं त्याचं सायंकाळी काहीशा दमलेल्या अवस्थेत असताना त्याच त्या सामर्थ्याचं चिंतन करता करता जे प्रभात समय उदयिक झाले, जे प्रभात समय उजेडात आले ते सामर्थ्य अर्थात सायंकाळी थोडेसे काळानुरूप मावळते, म्हणजे शांत होते. म्हणून सकाळी चैतन्याचं रसरशीत पण असतं. ते चैतन्याच्या रसरशीतपणात चैतन्याचं ध्यान करावं. आणि संध्याकाळच्या शांत थकलेल्या दमलेल्या वेळी शांत बसून त्याच सामर्थ्याचं, त्याच रामाचं, परंतु थोडं अंतरंगात जाऊन शांत निवांतपणे चिंतन करावं. म्हणून सकाळी रसरशीत बुद्धीने चैतन्याचं, रामाचं चिंतन करा. आणि संध्याकाळी ज्याला आपण म्हणतो अंतर्भावी होऊन किंवा अंतर्मुख होऊन त्याच रामाचं, कृष्ण, श्याम म्हणजे श्याम याचा अर्थ शांत झालेलं तत्व असं चिंतन करा. सकाळी राम चैतन्याचं रसरशीत चिंतन करा आणि त्याच रामरूपी चैतन्याचं सायंकाळी शांत समयी स्वाभाविकपणे आत्म्याशी स्थित राहून, आत्मस्थित होऊन गूढ गीतपर किंवा कृष्ण ते आकर्षक तत्व आहे. राम म्हणून सामर्थ्य तत्व जे आकर्षक आहे तेच कृष्ण म्हणून सामर्थ्याचंच वेगळं रूप आहे, ते गूढ रूप आहे. म्हणून सकाळी उघड रामाचं, उघड चैतन्याचं गीत गा आणि सायंकाळी लपलेल्या अंतरंगात वसलेल्या अशा त्या आत्मतत्वाचं म्हणजे कृष्ण तत्वाचं चिंतन करा. याचा अर्थ राम प्रहरी राम ध्यावा श्याम प्रहरी घनश्याम. पुढे हेच स्पष्ट केलेलं आहे. प्रभात समयी चैतन्य आरती सायंकाळी कृष्ण आरती. म्हणून सकाळी रामाची आरती, चैतन्याची आरती, आणि सायंकाळी किंवा त्यानंतर रात्री स्वाभाविकपणे
आपण आत्म्याची आरती, आपल्यात लपलेले चैतन्य जे सायंकाळी किंवा रात्री गूढ म्हणून अंतरंगात वसून असते आणि जे प्रभाती रसरशीतपणे बाहेर येते, म्हणून सायंकाळी रात्री जे वसलेलं आहे ते गूढ आत्मतत्व सकाळी चैतन्य म्हणून राम म्हणून बाहेर येते आणि सायंकाळी तेच राम चैतन्य तत्व कृष्ण तत्व म्हणून आपल्या अंतरंगात दडून राहते. म्हणून राम तोच कृष्ण, जे उघड उघड चैतन्य तेच लपलेलं आत्मचैतन्य किंवा कृष्ण चैतन्य असा त्याचा अर्थ आहे. म्हणून राम तोच श्याम आणि श्याम तोची राम. म्हणून राम प्रहरी राम ध्यावा, श्याम प्रहरी घनश्याम, प्रभात समय चैतन्यारती, सायंकाळी कृष्णारती. राम सामर्थ्य, श्याम तत्व, हेची तत्वमसी सार. राम हे सामर्थ्य आहे, ते चैतन्य आहे, आणि श्याम हे आत्म्यामध्ये लपलेलं तत्वमसी, म्हणजे तूच तर ते तत्व आहेस, तूच तर विश्वाचा जगदार आहेस, तू म्हणजेच ते आहेस असं सांगणार श्याम हे तत्वमसी सार आहे. म्हणून राम सामर्थ्य, श्याम तत्व, हेची तत्वमसी सार. सामर्थ्य म्हणून, कर्तव्य परायणता म्हणून तू राम आहेस, आणि गूढ तत्व म्हणून लपलेलं आपल्यातीलच सामर्थ्य म्हणून तू तत्व आहेस किंवा तत्वमसी सार आहेस. आणि अशा त्या राम आणि श्याम तत्वाला वेद ख्याती वेद गाती मनुजा समजे हेची आत्मसार. या राम आणि कृष्ण या तत्वाला वेदानी ध्यानात धरलेलं आहे आणि वेद त्याला गात आहेत. तेव्हा मनुजा माणसा हेच तू तत्वमसी किंवा आत्मसार म्हणून समज. म्हणजे राम आणि श्याम हेच आत्म्याचं सार आहे, हेच तत्वमसी आहे हे समज. म्हणून आता पुन्हा एकदा प्राध्यापक ऐका. राम प्रहरी राम ध्यावा, श्याम प्रहरी घनश्याम, प्रभात समय चैतन्यारती, सायंकाळी कृष्णारती. राम सामर्थ्य श्याम तत्व, हेची तत्वमसी सार, वेद ध्याती वेद गाती मनुजा समजे हेची आत्मसार. तर प्राध्यापक हो, हे जे मी काय गात आहे तेच माझ्या चिंतनात आहे, तेच माझ्या आत लपलेलं आहे, तेच प्रभात समय गीत गुंजनात आहे, आणि तेच तुम्ही आता ऐकत आहात. खरं तर हे अशी पदाचंच गाणं आहे, आणि हे अशी पद सकाळी रामतत्व म्हणून आणि सायंकाळी आणि रात्री कृष्ण तत्व म्हणून. परंतु राम आणि कृष्ण एकच आहेत. राम तोच श्याम आणि श्याम तोच कृष्ण. राम तोच उघड आत्मा आणि श्याम तोच गूढ आत्मा असं समजून घ्या. प्राध्यापक ठीक आहे, तुम्ही आत्म्याची स्तुती करता हे छानच आहे, पण मला एक प्रश्न असा आहे, केवळ आत्माच स्तुती योग्य आहे काय? अन्य कोणी स्तुती योग्य नसते काय? केवळ आत्माच स्तुती योग्य आहे काय? अन्य कोणी स्तुती योग्य नसते काय? तो साधू म्हणतो, अहो श्री संत तुकाराम महाराज म्हणतात, ते जरा नीट लक्ष देऊन ऐका. ते असं म्हणतात, माझ्या मुखा वाटा यो हे वचन, व्हावे हे संतान, द्रव्य कोणा तुकाचा विभाग, पतन दुःखासी दोही मुळे त्यासी, तेची साध्य नाही का विनिंदा, स्तुती माझ्या काने सादर या मने, होऊन या तुका म्हणे देव, असाध्यामुळे आशा मोह जाळे गुंतलिया. सार्थ श्री तुकाराम गाथा 549 549 क्रमांकाचा हा अभंग आहे, आणि विष्णुबुवा जोग महाराज यांनी संपादित केलेल्या आवृत्तीमधील हा अभंग म्हटलेला आहे. तर तुकाराम महाराज काय म्हणतात ऐका प्राध्यापक. माझ्या मुखा वाटा न हे वचन. तुकाराम महाराज देव विठ्ठलाचं नेहमी कौतुक करतात, आणि विठ्ठल हाच त्यांचा आत्मा आहे, विठ्ठल हेच त्यांचं सर्वस्व आहे. म्हणजे खऱ्या अर्थाने त्या देह विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल, आत्मा विठ्ठल अशाच त्या तत्वाची ते उपासना करतात आणि त्याची भक्ती गात आहेत. आणि ते त्या आत्म्याला त्यांच्या अंतरंगात विशेषत्वाने जो ठोंब्या आहे, उभा आहे, त्या विठोबाला म्हणत आहेत, माझ्या मुखा वाटा न हे वचन. हे पांडुरंगा, माझ्या तोंडातून असा शब्द सुद्धा येऊ नये. व्हावे हे संतान द्रव्य कोणा,
की एखाद्याला बाबा रे तुला संतती मिळेल किंवा बाबा रे तुला संपत्ती मिळेल, म्हणून एखाद्याला संतती मिळेल आणि संपत्ती मिळेल अशा तऱ्हेचं वचन, अशा तऱ्हेची उक्ती हे पांडुरंगा माझ्या तोंडून येऊ देऊ नकोस. इथे तुकारामांना खात्री होती की ते एवढे आत्मभक्त आहेत, ते एवढे गाढ विठ्ठल भक्त आहेत की चुकून ते काही बोलले तरी ते खरं होईल. म्हणून ते काळजीपूर्वक म्हणत आहेत, पांडुरंगा माझ्या तोंडा वाटे माझ्या मुखाने एखाद्याला संतान व्हावं किंवा द्रव्य मिळावं, संतती किंवा संपत्ती मिळावी असं वचन येऊ देऊ नकोस. त्याचं कारण ते सांगतात. फुकाचा विभाग पतन दुःखासी दोहीमुळे त्यासी तेची साध्य. म्हणजे नवरा बायको असतात, त्यांना एक मूल झालं, दुसरं मूल झालं, तिसरं मूल झालं, म्हणजे पती पत्नीला मूल झालं. म्हणजे पती पत्नी सुरुवातीला शिव आणि प्रकृती म्हणून दोन असतात, त्यांना मुलं झाली की 3, 4, 5 असा विभाग म्हणजे असं द्वैत वाढत जातं. आणि समजा त्यांना जर संपत्ती मिळाली भरपूर प्रमाणात, तर ती संपत्ती मिळाल्यानंतर असलेले नसलेले नातेवाईक त्यांची जवळीक करायला लागतात आणि त्याच्या संपत्तीमध्ये वाटा मागायला लागतात. म्हणून पती पत्नींमध्ये मुलगा आला की द्वैत वाढत जातं आणि माणसाला संपत्ती मिळाली की संपत्तीचे वाटेकरी वाढतात. सारांश प्रत्येक संतती आणि प्रत्येक संपत्ती याच्यामुळे द्वैताचीच वाढ होते आणि जिथे जिथे द्वैताची वाढ आहे तिथे ते अद्वैत, ते अद्वैत तत्व आत्म्याचा विसर निश्चित आहे. म्हणून हे पांडुरंगा माझ्या मुखावाटे कुणाबाबतही एखाद्याला संतान व्हावं, एखाद्याला संपत्ती मिळावी असं वचन येऊ देऊ नकोस. कदाचित असं वचन आलं तर ते निश्चित खरं होईल आणि केवळ त्याच्यामुळे फुकाचा विभाग म्हणजे फुकटचं द्वैत वाढेल आणि अंततो गोतवा तो नर आणि ती नारी ते पती पत्नी द्वैतामध्ये गावतील आणि द्वैतामध्ये त्यांचा आणि अर्थातच त्यांच्या सत्य रूप सुखाचा म्हणजे आत्मसुखाचा नाश होईल. पुढे असं म्हणतात, नायिकावी निंदा स्तुती माझ्या काने सादर या मने होऊन या. तुकाराम महाराज म्हणतात, पांडुरंगा माझ्या कानाने सादर या मने म्हणजे कानाच्या पाठी अत्यंत निकट संलग्न असं मन चिकटलेलं आहे. म्हणजे आदर अत्यंत आदरपूर्वक अशी माझ्या कानाने कुणाचीही स्तुती आणि निंदा ऐकू नये. म्हणजे माणूस हा नश्वर आहे, माणूस हा क्षणभंगूर आहे. क्षणभंगूर नश्वर अशाश्वत गोष्टीची स्तुती आणि अशाश्वत गोष्टीची निंदा ही सरते शेवटी त्या निंदा करणाऱ्याला, स्तुती करणाऱ्याला, जो त्या निंदेमध्ये आणि स्तुतीमध्ये मनाने गुंतलेला असतो त्याला किंवा त्याचा नाश करायला कारणीभूत होते. म्हणून माणसाने माणसाची स्तुती किंवा निंदा करू नये. माणूस कितीही मोठा असला तरी तो आत्म्याच्या बरोबरीचा नाही. म्हणून माणूस हा स्तुती योग्य वाटला तरी सुद्धा पारमार्थिक अर्थाने माणसाची स्तुती आणि माणसाची निंदा या दोन्ही गोष्टी टाकाऊ आहेत. पुढे तुकाराम म्हणतात, तुका म्हणे देवा साध्य यामुळे आशा मोह जाळी गुंतलिया. कारण एखाद्या माणसाची आपण स्तुती करतो किंवा त्या माणसावरून काहीतरी आपण अभिप्रेत धरतो, काहीतरी आपण मिळवू इच्छितो आणि एखाद्याची आपण निंदा करतो तेव्हा कदाचित तो आपल्याला पाहिजे ते देत नाही, आपल्या मनासारखा वागत नाही, आपल्या होला हो म्हणत नाही, म्हणून कदाचित आपण निंदा करतो. म्हणजे माणूस माणसाची स्तुती निंदा करताना केवळ आणि केवळ स्वार्थाची अपेक्षा आणि स्वार्थाच्या अपेक्षेने तो स्तुती करतो आणि स्वार्थ साधत नसेल तर तो याची निंदा करतो. आपल्याला खुश करणाऱ्याची तो स्तुती करतो, आपल्या विरुद्ध बोलणाऱ्याची तो निंदा करतो आणि अशा तऱ्हेने ही नश्वर माणसे दुसऱ्या नश्वर माणसांची स्तुती किंवा निंदा केवळ स्वार्थ प्रेरित होऊन करतात, केवळ अप्पलपोटेपणासाठी करतात. त्यामुळे सर्वथा ही नश्वर माणसे किंवा ही माणसे माणसांची स्तुती निंदा करता करता काळाधीन होतात, मरतात. जीवनातून खरं देव दिव्यत्व आत्मतत्व याची ती आराणूक याची भक्ती
ती करत नाहीत. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या मुखा वाटा न यो हे वचन, व्हावे हे संतान द्रव्य कोणा, तुकाचा विभाग पतन दुःखासी, दोहीमुळे त्यासी त्याची साध्य, नाही कावी निंदा स्तुती माझ्या काने, सादर या मने होऊन या, तुका म्हणे देवा साध्य यामुळे, आशा मोह जाळे गुंतली या. प्राध्यापक म्हणतात, वा वा, केवळ आत्माच परमात्माच ब्रह्मच स्तुती पात्र आहे, हे खरेच आहे. मात्र नश्वर जगातील नश्वर माणसे नाही स्तुती किंवा निंदा यांच्या पात्र, कारण ती तर औटघटकेची कहाणी आहे. तो अगदी बरोबर, अगदी स्तुती वा निंदा असो, ती आत्म्याचीच मूळ तत्वाचीच केली जावी. सारा स्तुती वा निंदा, गुणगान वा निंदा करता नाही, अकळत ती देवाची दिव्यत्वाची केली जावी. त्या योगाने दिव्य गतीचीच प्राप्ती होते. प्राध्यापक, अहो पण देवाची निंदा करण्यास हरकत नाही, हे जे आपण काही म्हणता ते मला समजले नाही. तो असं बघा, स्तुती निंदा करणारा माणूस, असं बघा, स्तुती निंदा करणारा माणूस साधारणपणे अज्ञानी असतो. तो नेमून दिलेले काम करण्यापुरताच आज्ञापालन करून आपली गुजराण किंवा आपला निर्वाह करणाराच असतो. जसे रामाचे सैन्य आणि रावणाचे सैन्य. रामाने आज्ञा दिली की रामाचे सैन्य रावणावरती कुठा तो रावण, कुठा तो रावण, कुठा तो रावण करून चाल करून जाते, आणि रावणाच्या आज्ञेप्रमाणे रावणाचे सैनिक कुठा तो राम, कुठा तो राम करत रामावर चालून निघतात, चालून जातात. आता बघा, पडत्या फळाची आज्ञा मानून, धनाची आज्ञा शिरसावंदे मानून रामाचे सैनिक रावणाचा उच्चार करीत करीत त्याच्यावर चालून गेले, आणि रावणाचे सैनिक रामाचा उच्चार करीत करीत त्याच्यावर चालून गेले. पण झाले उलटेच. नश्वराचे म्हणजे रावण रूपी दुर्वर्तनी माणसाचे किंवा रावण रूपी दुर्वर्तनी जे आहे अशा वाईट गोष्टीचे, आणि वाईट गोष्ट कधीच कायमची टिकत नाही, म्हणून रावण कधीच टिकत नाही, कारण तो वाईट आहे. वाईट याचा अर्थ जे नश्वर आहे तेच वाईट. म्हणून नश्वराचे नाव घेऊन रामाचे सैनिक, जे नश्वराचे नाव घेता येता, म्हणजे कुठाय तो रावण म्हणता म्हणता रामाचे सैनिक, भले ते रामाचे होते तरी सुद्धा नरकाच्या गतीला प्राप्त झाले. आणि अगदी रावणाचे सैनिक अनायसे का होईना, सहजासहजी का होईना, किंवा न कळत का होईना, कुठाय तो राम, कुठाय तो राम, कुठाय तो राम करत करत रामाला शिव्याशाप देऊन सुद्धा सरते शेवटी रामाचे तत्वाचे, सामर्थ्याचे, आत्म्याचेच असे ना तसे चिंतन केल्यामुळे ते स्वर्गास गेले. म्हणजे रामाचे नाव घेता घेता रावणाचे सैनिक स्वर्गास गेले, आणि रावणाचं नाव घेता घेता रामाचे सैनिक नरकास गेले. याचा अर्थ एकच आहे, चांगल्याच चिंतन जो करतो तो चिंतन करताना ओव्या गावो वा शिव्या देऊ, ओवी गायची झाली तरी देवाचीच गावी, राग व्यक्त करायचा झाला तरी देवाचाच व्यक्त करावा, रागवायचं झालं, भलं बोलायचं झालं तरी देवालाच बोलावं. कारण असं ना तसं सतत दिव्यत्वाचं आत्म्याचं चिंतन जो करतो त्याला उत्तम गती प्राप्त होते. थोडेसे हे जरी विनोदाच्या अंगाने सांगितलेलं असलं तरी माणसाची स्तुती निंदा करू नये, देवाचीच स्तुती करावी, वेळ प्रसंगी निंदा सुद्धा देवाचीच करावी, असं सांगण्यातला जो मुद्दा आहे तो आपल्याला स्पष्ट झाला असेल. प्राध्यापक म्हणतात, हो हो, छान, आज थोड्या विनोदी पद्धतीने का होईना आपण आपला मुद्दा पटवून दिलातच दिला. तो आत्मचिंतनात असलेल्याची काळजी आत्माच घेतो. प्रश्नकर्त्याला म्हणजे तुम्हाला माझ्यातील लपलेल्या मात्र स्वतःसाठी मला जो उघड जाणवतो असा आत्माच, तो आत्माच माझ्यातून प्रश्नकर्त्याला म्हणजे तुम्हाला उत्तर देत आहे. शेवटी आत्मज्ञान हेच अजोड आहे किंवा बिनतोड आहे. आत्मा हाच खऱ्या अर्थाने नाऊ म्हणजे नॉट आउट विजडम, आत्मा हाच खऱ्या अर्थाने ज्ञानी असतो, आणि आत्म्याचे आत्मज्ञान हे बिनबाद असते, ते कधीच
काळाच्या ओघात वाहून जात नाही. आत्मज्ञानी माणूस हा नेहमीच नाव मध्ये असतो, म्हणजे नॉट आउट विजडम. आत्मज्ञानी माणूस नेहमीच शहाणा असतो. आलेल्या प्रश्नाला त्याचा आत्माच बिनतोड उत्तर देतो. तसंच हे विनोदाच्या अंगाने का होईना पण प्राध्यापक महोदय तुम्हाला हे उत्तर दिलं गेलं आहे. शेवटी आत्मा हाच स्तुती योग्य आहे. वेळ प्रसंगी आत्मा हाच वाक ताडन करायला सुद्धा योग्य आहे. तुकाराम महाराजांनी सुद्धा विठोबाला अनेक शिव्या दिलेल्या आहेत. पण आपण ज्याला शिवी देतो त्याची ओढ आपणाला असते, आपणाला ज्याचं प्रेम असतं त्याच आपण कौतुक करतो आणि आपल्या प्रेमाला तो साथ दिली नाही तर आपण त्यालाच शिवी घालतो. असं ना तसं ओवी वा शिवी शेवटी विठ्ठलाला दिली. असं ना तसं कौतुक वा निंदा आत्म्याची केली. म्हणजे ज्याच्या ध्यान चिंतनात राग लोभात ओवी शिवीमध्ये सर्वत्र आत्माच वसून राहिलेला आहे तो माणूस निश्चितच आत्मज्ञानी असतो. आणि त्या कारणानेच आत्मज्ञान हेच बिनतोड आहे. आत्मज्ञान म्हणजे नॉट आउट विजडम. आत्मज्ञान हेच ते बिनतोड शहाणपण आहे. प्राध्यापक खुश होऊन प्रसन्न मुद्रेने आणि आज एकदम वेगळ्या हलक्या फुलक्या पद्धतीने तत्वबोध गाठीशी बांधून आपल्या कुरुक्षेत्रावर आपल्या शिक्षण क्षेत्रात कर्मण्याधिकार कर्तव्य बजावण्यासाठी अर्जुनासारखे कर्तव्य सन्मुख झाले किंवा कर्तव्य सन्मुख होऊन परतले. आजची सकाळ थोडी अधिकच शहाणी वाटत होती. नेहमीपेक्षा अधिक प्रसन्न सुखद आणि टवटवीत असतो. धन्यवाद.